त्यामुळे ही अशी स्थिती आहे सध्या नाशिक जिल्हा बँकेची। तिकडे बारामतीच्या भिगवण टोल नाक्यावर तब्बल 6,89,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या। निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने ही धडक कारवाई केली। ही रोख रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचा दावा बँकेने केला। सहकारी बँक ही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली आहे। सोलापूर आणि विविध शाखांची रक्कम घेऊन बारामतीकडे येत असल्याचं पत्रही बारामती बँकेने सादर केलंय। दरम्यान या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि पोलीस तपास करत आहेत। महाराष्ट्र भिगवणमध्ये भरायची होती, पण त्यांनी ती रिप्लेस केली तिथनं, त्यामुळे आपण ती हेड ऑफिसला परत जमा करण्यासाठी इकडे आणलेली आहे। या संदर्भामध्ये जी कागदपत्र आहेत, म्हणजे कॅश कुठल्या ब्रँचमध्ये किती आली ते आपण आता सबमिट केलेलं आहे। त्यात पण रिझर्व्ह बँकेने जे जे आपल्याला ईमेलद्वारे किंवा काही आदेश दिलेले आहेत ते संपूर्ण आपण आता रेकॉर्ड सबमिट केलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे।